आता आम्ही लोक निघालोय देवदर्शनासाठी आणि चलो भागो. तर भाई सगळे एकदम जोश मध्ये, फक्त मीच नाही कारण माझा हात दुखतोय आणि मगाचपासून सगळे बोलतात ब्लॉग कर माझा हात दुखतोय आज. दुखत असं काय ना काहीतरी. नाही मागच्या वेळेस काय दुखलेलं? काय नव्हता. मागच्या वेळी आडवी झालेली. मागच्या वेळी भूत बनलेलं. तू ही म्यूट वरती गेलेली बोललेली. तुझ्यामुळे या गाडीत आम्ही लोक आहोत सगळे, बाकी सगळे पप्पा लोक त्या वाल्या गाडीमध्ये, बाकी आम्ही सगळे इथे आहोत. सायलेन्स चालू करा. आमच्या गाडीचा जो हॉर्न आहे ना तो पोलीसवाल्यांच्या गाडीसारखा आहे. तर वर्षा विलय की माझं आज फायनली स्वप्न पूर्ण झालं. पण मला ॲम्ब्युलन्स मध्ये बसायचं होतं. कोण येते त्यांनी पटकन येणार नाही मी. ये इच्छा ये देखो ना होते भाई तेरी. सुनबी नाही देखो सायरन सुनो. आवाज ऐकला? ओ भाई रेकॉर्ड पण चालू आहे. किसी को आना है कुछ बोलना है मी घ्या. मला सतत काहीतरी बोलायचंच असतं. हा मग काय 0.5 वर आहे ना हा. गाणी लाव ना. फुल करू नका. नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण अशा रीतीने आलोय वाराणसीला. तर आपण आता काल रात्री आपण पोहोचलेलो. तर रात्री होते म्हणजे सगळे झोपून गेले. 30 तासाचा प्रवास होता आपल्या ट्रेनमध्ये, म्हणून आता हे लोक आलेत. आणि आपण सकाळी आता बघा 8चा टाईम होता, पण वाजलेत 12. काय विषय नाही, आपण आता फिरू पूर्ण दिवस. 9 वाजेपर्यंत आपली गाडी आपण केली आहे. तर फिरू, तुम्हाला आपण पूर्ण आपण सांगू, प्लॅन देऊ आपण कुठच्या 8 वाजता रेडी होऊन बाहेर फिरायला निघणार. हा या 4 मुलींना 4 घंटे झालेत रेडी व्हायला. बघा इथे 12 किती वाजलेत बघा तुम्ही. काय काय केलं माहितीये का? लेट नाही आले कोण रात्री 2 वाजता. लेट पण थेट आहे आपण. ज्या गाडीत बसलाय त्या 4 पैकी 2 मुलींनीच केलंय. आणि त्या मुलींना म्हटलं होतं कोणतरी सिक्युरिटी गार्ड घेऊन जातं म्हणे. नको मुली आहोत. ए, आता पॉज कर. आम्हाला कोणाची गरज नाही. हाय कॉन्फिडन्स आहे समोर बोलायचं. टोचन पाणी देऊन झालेलं आहे सगळं. आता आपण थोड्या वेळाने भेटू भेटत नाही ते इसलिए आणि हम बघूया. बहीण नाही बोलते. तर मित्रांनो आता आम्ही लोक सर्ववेद महामंदिर मध्ये आलोय आणि एंट्री इथून आहे. आणि एवढं ड्रेस वगैरे घालून काय फायदा झालाय. हे सगळं शॉल बिल लपटायला लागतं. एवढी थंडी आहे आणि वाजली तिथे शोभा 12 काहीतरी झाले आणि थंडी इतकी आहे ना, सध्या सकाळचे 7-8 वाजले भाई. सूर्यदेव आलेले परत झोपले गेले. भाई सूर्य दिसतच नाहीये. सूर्य आजपासून सूर्य दिसणार नाही मला असं वाटतंय. सगळे स्वेटर विटर घालून, फुल स्वेटर वगैरे घालून एकदम रेडी तयार. त्या पूर्वी म्हणताना एवढी चांगल्या साड्या आता जाऊया, दर्शन वगैरे घेऊया, बघूया. हात करतोय माझा. फोटोशूट चालू आहे आणि मंदिराच्या बाहेरच आहे. मग मंदिराच्या बाहेरच आलोय, फोटो चालू आहे इथे. आणि चुकीचा अँगल ठरवलं लोक. मंदिर पण येत नाही फोटो मध्ये.
लोक मंदिरातनं जाऊन आलो. खूप सुंदर मंदिर आहे ॲक्च्युली आणि शांतता खूप आहे आणि इथे मेडिटेशनसाठी खूप म्हणजे असं जास्त हे केलं जातं. तर आता आम्ही लोक गेलो तर 15 मिनिटाचं मेडिटेशन होतं. तर फॉर्म भरायचं होतं पण आम्ही नाही भरलं कारण की आम्हाला लोकांना बाकीची मंदिरंसुद्धा एक्सप्लोर करायचे. सो त्यामुळे आम्ही नाही भरला. आता आम्ही लोक चाललो दुसऱ्या मंदिरात. आता जाऊया आणि बघूया, एक्सप्लोर करूया. आता अजून खूप काय असेल तर मला आहे ना हात दुखतोच आहे माझा. प्लस आहे ना थंडी आहे ना, इतक्या हाताला पूर्ण असे एकदम गारटलेत पूर्ण. खूप थंडी आहे. मला तर वाटतं 2 वाजले असतील तरी अजून एवढी थंडी आहे. विचार करा, सकाळी पहाटेसारखी थंडी आहे. आता चला भेटूया थोड्या वेळाने. तर मित्रांनो, तर आपण आलो आहोत सारनाथला. बुद्धांचं मंदिर आहे हे टेम्पल. तर आता आपण ते एक्सप्लोअर करतोय. खूप सुंदर आहे. तुम्ही पण बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता आपण आलो आहोत मणी मंदिरला. तर आपण मंदिरमध्ये एंट्री करूया.
बाकी कोणीच नाही फक्त तूच म्हणजे मी. फक्त तूच ए, मेरे को भी दिख. उसके ऊपर फ्लॅश डाल. फ्लॅश आधीच्यावर हायलाइट कर दिलं